केंद्र सरकार असतील, राज्य सरकार असतील यांचा एक लखपती दिदी होण्याचा उपक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यातील जवळपास 1,47,225 महिलांचा एक लखपती दिदी म्हणून या ठिकाणी सत्कार सुद्धा झालेला आहे। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी आमच्या उमेद अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या कार्यक्रमाच्या अंतर्गत कालपासून या ठिकाणी या प्रदर्शनीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आज या ठिकाणी छोटेखानी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलावलेली आहे। त्या पत्रकार परिषदेला ज्यांच्याकडे यांची जबाबदारी आहे अशा आमच्या जिल्हा परिषद प्रकल्प संचालक जाकलेकर मॅडम, आमच्या ज्यांच्याकडे माहिती अधिकारी म्हणून जबाबदारी आहे आमच्या कांबळे मॅडम आणि आमच्या जिल्ह्यातील सगळे प्रमुख पत्रकार बांधव भगिनी पण आहेत, त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी नमस्कार करतो आहे। आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश की आपण उमेदच्या बाबतीत आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी कल्पना आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून आमची महिला वीज, चूल आणि मूल यापुरतीच मर्यादित न राहता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एक चांगल्या पद्धतीनं सक्षम झाली पाहिजे आणि समोर आली पाहिजे अशा पद्धतीचा ध्यान ठेवून दोन्ही सरकारच्या वतीनं एक चांगल्या पद्धतीचं काम या देशामध्ये, राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच अंतर्गत आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा उमेदच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होतो आहे। आपला उमेदचा जर उद्देश आपण या ठिकाणी सांगायला गेला तर या प्रदर्शनीचा मुख्य हेतू जो आहे, ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्री करणे हा एक मुख्य उद्देश आहे। यामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळते आणि त्यांच्या कलागुणांना शहरात ओळख सुद्धा होते। सोबतच याचे जे प्रमुख वैशिष्ट्य आहेत, कारागीर थेट ग्राहकांशी संवाद साधतात, ज्यामुळे ग्राहकांना रास्त दरात वस्तू मिळतात आणि कारागिरांना पूर्ण नफा या ठिकाणी होतो। म्हणजे मध्यंतरी जो दलाल असतो हा बाजूला होतो आणि डायरेक्ट आपल्या ग्रामीण भागातील महिला असतील त्यांना प्रत्यक्ष यांचा लाभ या ठिकाणी घेता येतो। आज परिस्थिती सुद्धा आपण बघत आहात की आधी जो आपण शेतीचा व्यवसाय करतो आणि आमचे शेतकरी बांधव सोसायटी असेल किंवा इतर बँकेचा कर्ज उचलून आपण शेती करत असतो, परंतु आणि त्यांना पुरेसा पीक येत नसतो, त्यांच्यामुळे ज्यावेळेस कर्ज फेडायचा असतो त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांकडे पैसे नसतात। परंतु मी आता 10 ते 15 वर्षात बघत आहोत की जेव्हापासून उमेद म्हणून आपण समोर आलो तर बरेचसे शेतकरी बांधव असतील, आमच्या महिला भगिनी असतील की उमेदच्या माध्यमातून आमच्या महिला समोर आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत करण्याचं काम आमच्या महिलांच्या माध्यमातून होतो आहे असं मला वाटतं। आधी बहुतांशी शेतकरी बांधव आमच्या महिला भगिनी गावातील शाहूकार लोकांकडून कर्ज मागायचे, हे सुद्धा आता जवळपास बंद झालेलं, संपुटात आल्यासारखं दिसत आहे आणि आमच्या महिला या ठिकाणी सक्षम झाला आहे। याचा एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मला सुद्धा या ठिकाणी एक अभिमान वाटतो आहे। आणि जिल्ह्याच्या बाबतीत जर सांगायला झाल्यास की जवळपास तो केंद्र सरकार असतील, राज्य सरकार असतील यांचा एक लखपती दिदी होण्याचा उपक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यातील जवळपास 1,47,225 महिलांचा एक लखपती दिदी म्हणून या ठिकाणी सत्कार सुद्धा झालेला आहे। सोबतच जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आलेलो आहोत। जसं वैयक्तिक उद्योग व्यवसाय कर्ज वाटप करण्यामध्ये गोंदिया जिल्हा हा संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकूण 2,560 वैयक्तिक उद्योग व्यवसाय कर्ज वाटप आपल्या जिल्ह्याच्या मध्ये करण्यात आलेलं आहे। सोबतच नवीन उद्योजक म्हणून तयार करण्यात आलेल्या सुद्धा गोंदिया जिल्हा संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर असून आज नवीन एकूण बिगर शेती आधारित 14,350 उद्योजक तयार करण्यात आलेले आहेत। हा एक आपल्या गोंदिया जिल्ह्याचा फलित या ठिकाणी म्हणावा लागेल आणि महिला सुद्धा बरेचशा ठिकाणी या ठिकाणी सक्षम झालेली आहेत।
सोबतच महत्त्वाचा विषय आमच्या महिलांना एक चांगल्या पद्धतीचा मंच सुद्धा मिळालेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीची संधी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी देण्यात येते आहे आणि म्हणून एक त्याचा आनंद सुद्धा आम्हाला होतो आहे आणि हा जो एक कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे याचा मुख्य उद्देश की हा शेवटच्या टोकापर्यंत त्यांचा प्रसार झाला पाहिजे. तुम्हाला सुद्धा काही ज्या शंका आहेत याच बाबतीत शंका आहेत त्यांच्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रसार करण्याच्या हेतून केंद्र सरकार असेल आमचे राज्य सरकार असतील त्यांचा हा मानस आहे की आपण महिलांसाठी एवढा सक्षमीकरणासाठी एवढा मोठा आपण पैसा खर्च करतो तर हा शेवटच्या घटकापर्यंत आपल्या शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत हा उद्देश पोहोचावा हा एक शासनाचा मानस आहे आणि त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण या ठिकाणी काम केलेलं आहे. काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या आपण दूर करून येणाऱ्या काळात आपल्या जिल्ह्यातील कोणतीही महिला या उद्देशापासून वंचित राहणार नाही याची निश्चितपणे दखल घेतल्या जाईल असं मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी सगळ्यांना आश्वस्त करतो. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें